आज अपने साथ डॉक्टर शुभा फड़के मैडम हैं, जो कि इंडिया के फर्स्ट डीएम जेनेटिक्स हैं। और मैडम का काम जेनेटिक्स की इंडस्ट्री में बहुत ज़्यादा है, बहुत बड़ा नाम है मैडम का। उनके साथ ही हमारे साथ डॉक्टर मयूरी हैं, हु इज़ अगेन डीएम जेनेटिक्स, जो नेल्सन हॉस्पिटल में हमारे डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स जेनेटिक क्लिनिक एंड काउंसलिंग का शुरुआत कर रहे हैं, उनके एचओडी हैं। सो जस्ट थोड़ा सा ब्रीफ जो आपको देना चाहूँगा मैं कि ये डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक क्लिनिक एंड काउंसलिंग सेंटर ये फर्स्ट ऑफ इट्स काइंड है। नागपुर में पहली बार इस तरीके का कंसेप्ट स्टार्ट हुआ है नेल्सन हॉस्पिटल में। जेनेटिक्स का नीड क्या है और जेनेटिक्स का इम्पोर्टेंस क्या है, ये तो आपको जो फील्ड के एक्सपर्ट्स हैं वो आपको ज़्यादा अच्छे से बता पाएंगे। आज हम लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं सिर्फ और सिर्फ जेनेटिक क्लिनिक और काउंसलिंग सेंटर का नेल्सन हॉस्पिटल में इनाग्रेशन करने के लिए। मैं रिक्वेस्ट करूँगा शोभा फड़के मैम को कि वो थोड़ा सा जेनेटिक्स के बारे में हम सबको थोड़ा सा ब्रीफ करें। नमस्कार आणि नेल्सन हॉस्पिटल धन्यवाद आणि विशेष शुभेच्छा स्पेशली डॉक्टर मयूरीला, यंग ब्राईट इंटेलिजंट मेडिकल जेनेटिसिस्ट। मराठीत बोलू की हिंदीत? मराठी। हां. तर मी नागपूरचीच आहे आणि 35 वर्ष झाले, म्हणजे मोर दॅन हाफ लाईफ लखनौमध्ये गेलं आणि त्यामुळे आज परत नागपूरला येऊन मराठीत बोलून विशेषतः जेनेटिक्सविषयी, कारण जे गेले 35 वर्ष मी मेडिकल जेनेटिक्समध्ये काम केलं आणि लखनौला गेल्यामुळे मला मेडिकल जेनेटिक्समध्ये काम करायचा चान्स मिळाला, कारण तिथे पहिल्यांदा मेडिकल जेनेटिक्स विभाग कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाला होता 88मध्ये आणि मी 79मध्ये तिथे गेली आणि मग तिथे मग पुढे काय होईल माहिती नव्हतं, पण खूप इंटरेस्टिंग विषय आहे, म्हणजे कोणालाही आहे। तुम्ही डिस्कवरीवरचे वेगवेगळे जे आहे पहा, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, तेव्हा वाटलं नव्हतं एवढा काही पुढे होईल त्याचा उपयोग, पण आता 30-35 वर्षांनी आपण आता एक पूर्ण मेडिसिनच्या रिव्होल्यूशनच्या पिरियडमधनं जातो आहोत। मध्यंतरी 2003मध्ये सगळ्या विश्वातल्या मोठ्या मोठ्या सायंटिस्टने मिळून माणसाचा पूर्ण जिनोम सिक्वेन्स केला। तुम्हाला माहिती असेल की जशी कुठली बिल्डिंग विटांची बनली असते तसं आपलं शरीर कुठल्याही प्राण्याचं, पक्षाचं, लिव्हिंग बिंगचं छोट्या छोट्या सेल्सने बनलं असतं। तर त्या छोट्या छोट्या सेल्समध्ये प्रत्येक सेलमध्ये 46 गुणसूत्र असतात, क्रोमोझोम ज्याला म्हणतो। 23 आईकडनं येतात, 23 वडिलांकडनं। तर या जर 23चा सेट असतो त्याच्यामध्ये कमीत कमी 20,000 जीन्स, मतलब जीन्स म्हणजे काय की DNA चे सेगमेंट्स आहे। DNA एक असा मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये ATGC असे 4 त्यांच्याकडे न्यूक्लिओटाइड्स आहेत। तर ते ATGCच्या भाषेमध्ये तुमचे डोळ्यातले प्रोटीन्स कसे असतील, हार्टमधले प्रोटीन्स कसे असतील, त्याच्यामुळे हे आपल्या शरीरातले ऑर्गन्स कसे बनतील, कसे काम करतील, हे सगळं त्याच्या भाषेत लिहिलं असतं। तर तो जो एक सेल पहिल्यांदा पोटात लाईफचा बनतो त्याच्यात ही सगळी जानकारी असते आणि त्याच्यातनं पूर्ण आपलं कॉम्प्लिकेटेड शरीर बनतं आणि मग ते पुन्हा असे 100 वर्ष 90 वर्ष जगतं आणि काम करतं। तर ह्याच्यासाठी जो रिसर्च होता तो पूर्वी लोकांना वाटायचा एक रिसर्च स्पेशालिटी आहे की ड्रोसोफिला नावाचे फ्रूट फ्लाय किंवा असं यांच्यावर रिसर्च होतो, पण 2003मध्ये हा पूर्ण जो आपला जिनोम आहे, म्हणजे 46 गुणसूत्र जेवढे जीन्स आहे त्याचा पूर्ण सिक्वेन्स आपल्याला कळला। त्याला म्हणतात ह्युमन जिनोम प्रोजेक्ट। तो पूर्ण जगाचा मिळून एक प्रयास होता आणि त्याच्यानी पुढे काय होईल हे नक्की माहिती नव्हतं, पण आता काय झालं आहे की तो जो $3 बिलियन मध्ये 3 बिलियन न्यूक्लिओटाइड्सचा सिक्वेन्स कळला होता, आता आपण अक्षरशः म्हणजे 50,000 रुपयामध्ये तो सिक्वेन्स आपला भारतात करू शकतो। त्याच्यामुळे काय झालं की सगळे जे जेनेटिक आजार आहे की या DNAच्या सिक्वेन्समध्ये फरक पडला। सगळ्यांना माहिती आहे सिकल सेल डिसीज, तर सिकल सेल डिसीजमध्ये हिमोग्लोबिनच्या एका DNAचा एक पॉईंट बदलल्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य बदलतं। असे करीबन 7,000 आजार माहिती आहेत। तर त्यांना त्या आजारांमध्ये कोणत्या जीनची खराबी आहे, काय खराबी आहे, हे सगळं कळल्यामुळे काय झालं की
की आता मेडिकल जेनेटिक्स, आणि असं जेनेटिक्स म्हणजे असं नाही आहे की कार्डिओलॉजी हार्टचा आजार, ऑफ्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा, जेनेटिक्सचे आजार डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही होतात. त्याच्यामुळे ती ऑर्गन बेस्ड स्पेशालिटी नाही आहे. पण मग त्याच्यामुळे काय झालं की कुठल्याही शरीराचा कुठलाही आजार असो तर जेनेटिक्स त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामुळे पूर्ण मेडिसिनची प्रॅक्टिस जी आहे त्याचं सेंट्रल स्टेज आता एक जेनेटिक्स विभाग झाला आहे. तर हे जे आजार आहेत, मग बरेचशा आजारांना ट्रीटमेंट आहे, काही बऱ्याचना नाही आहे. तर मुख्य होतं की असा जर आजार कळला, कोणाला मंदबुद्धी विकलांग बिमारी आहे, ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, जे फेसबुकवर आहे त्यांना माहिती आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी 16 करोड रुपयाची जीन थेरपी आहे. तर असे बरेचसे आजार जे आहे यांचं निदान सहजगत्या होतं. आणि एक महत्त्वाची हे आहे की जे आमचं जेनेटिक्स डिपार्टमेंट तिथे सुरू झालं होतं 89मध्ये, तिथून जे 50-60 डॉक्टर्स आले आणि ट्रेन, आणि मग बरेचशा ठिकाणी सेंटर्स झाले. त्यामुळे काय झालं आहे की जे परदेशात होतं ते आपल्याकडे 30 वर्षांनी व्हायचं. आता काय झालं आहे, जे परदेशात होतं ते सगळं आपल्याकडे होऊ शकतं. त्याच्यामुळे हे जे जेनेटिक आजारांचा निदान एकदम चुटकीसरशी झालेलं आहे. आणि असे आजार जसं कोणाला मंदबुद्धी आहे, कोणाला विकलांग आहे, हिमोफिलिया आहे ज्यांचं ब्लड क्लॉट नाही होत, डोळ्याचे रातांधळेपणा नाईट ब्लाइंडनेस, त्याच्यासाठी 50-60 जीन्स आहे, असे बरेचसे आजार आहेत त्यांना. तर त्यांना मग असे मुलं असले तर आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलामध्ये असा जो आजार आहे पुढच्या मुलात नको व्हायला, नाहीतर मग म्हणजे ते खूप टेन्शन असतं. मग काही लोक पुढचा मुलगा करत नाही. तर काहीमध्ये रिस्क असते 1%, काहीमध्ये 25% असते. असे बरेचसे आजार आहेत. त्याच्यासाठी मग आता जेनेटिक टेस्टिंग लॅब्स उपलब्ध आहे. आणि मग नॅचरली डॉक्टर्स पाहिजे, कारण कुठल्याही लॅबॉरेटरी टेस्ट करणं वेगळं, आणि जो पेशंट पाहतो, जो मुलांचे बालरोग तज्ज्ञ पाहतील, डिलिव्हरीवाले डॉक्टर पाहतील, ऑर्थोपेडिक्सवाले पाहतील. कारण काय आहे की फ्रॅक्चर वारंवार होतात, तो हाडांचा आजार असतो. तर त्या लोकांना लक्षात आलं पाहिजे की हा जेनेटिक आजार असू शकतो. ते जेणेकरून ते जर असं जसं जेनेटिक स्पेशालिस्टकडे पाठवलं त्यांनी, आणि मग ते त्याचं उचित निदान करून त्या फॅमिलीला जेनेटिक काउन्सेलिंग, म्हणजे हा आजार काय आहे, याला ट्रीटमेंट काय आहे, त्याचा उपयोग काय होईल. आता जीन थेरपीसुद्धा बऱ्याच आजारांसाठी उपलब्ध झाली आहे. आणि भारतामध्ये सरकारनं मेक इन इंडियामध्ये खूप साऱ्या लोकांना याच्यासाठी पैसे दिले. त्याच्यामुळे हिमोफिलियाची जीन थेरपी एक्सपेरिमेंटलिस्टमध्ये भारतातसुद्धा सक्सेसफुल झाली आहे. तर अशा आजारांसाठी मग जेनेटिक्सचे स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिजे. आणि बाकी लोकांना डॉक्टर्सला कळलं पाहिजे की कुठले पेशंट इथे पाठवायचे. मग त्या फॅमिलीतल्या मुलाचं निदान झालं, आणि मग त्याप्रमाणे मग त्यांना आपण ॲडवाईस दिला की हा मंदबुद्धीचा आजार आहे, याला सध्या उपाय नाही आहे. क्वचित असं होतं की अनएक्सपेक्टेडली खूप साधा ट्रीटमेंट आहे असे आजार. पुष्कळदा बऱ्याच अशा मुलांना सेरेब्रल पाल्सी आहे, CP आहे म्हणून लोक काही टेस्ट नाही करायचे. तर ते CP शिवाय बरेच आजार असतात तसेच दिसतात. त्यातल्या काहींमध्ये बिलकुल इलाज नाही आहे. ल्युकोडिस्ट्रॉफी, त्यांना आपण सांगू शकतो की पुढच्या मुलात व्हायची संभावना 25% आहे. आणि आईच्या पोटात जे प्रेग्नेन्सी होईल 3ऱ्या महिन्यात आपण पोटातनं थोडंसं सॅम्पल घेऊन त्या बाळाला हा आजार आहे की नाही सांगू शकतो. आजार नसल्याची संभावना 75%. फॅमिली खुश होऊन जाईल की आजार नाही आहे, कळलं तर टेन्शन नाही. असला तर मग फॅमिलीचा डिसिजन आहे, त्यांना नको असेल तर ते ती प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू करू शकतात. तशा तऱ्हेने काही CP म्हणून असतात आणि अचानक त्यांचा इतका सोपा आजार मिळतो की त्या डोपामिन नावाची दवा दिली, डोपा दिलं की ते ठीक होऊन जातात. तर अशा तऱ्हेने विविध तऱ्हांनी ह्या टेस्टिंगचा उपयोग होतो. आणि ह्या टेस्टिंगसाठी म्हणून मग लॅबॉरेटरीज एक्सपर्ट पाहिजे, त्याही बऱ्याचशा उपलब्ध आहे. पण स्पेशालिस्ट डॉक्टर असल्याशिवाय तर 2 लेवलचं स्पेशालायझेशन पाहिजे की असे सुपर स्पेशालिस्ट मेडिकल जेनेटिक्सचे DM. ते DMची सुविधा आता फक्त भारतात अजूनसुद्धा 4-5 इन्स्टिट्यूटमध्ये आहे. तर दरवर्षी त्यातून 10 डॉक्टर तयार होतील तर ते किती जगांना पुरतील. आणि म्हणून चांगले पिडियाट्रिशियन्स, चांगले सगळ्यांना, स्पेशली कॅन्सरसुद्धा फॅमिलियल असतात. वडिलांना कॅन्सर आहे तर मुलांमध्ये कॅन्सर होईल असे पण, म्हणजे 100 कॅन्सरचे मरीज घेतले तर 10% फॅमिलियल असतात. त्यांच्यासुद्धासाठी या जेनेटिक टेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळलं की आईला कॅन्सर ब्रेस्ट आहे,
मग मुलीला टेस्ट केलं आणि कळलं की तिच्यातही ते जेनेटिक फरक आहे, जसं अँजेलिना जोलीनी स्टोरी माहिती आहे ना. तर मग तिला लवकरपासून तुम्ही टेस्ट करा आणि डायग्नोसिस कॅन्सर झाला 25व्या वर्षी तर लवकर कळलं तर चांगलं ट्रीटमेंट होईल. 50 वर्षाची असताना कळलं तर कधी कधी लोक म्हणतात की मग ओव्हरीज वगैरे काढून टाका जेणेकरून कॅन्सरची रिस्क कमी होईल. अशा विविध तऱ्हांनी विविध टाईपचा फायदा होतो. तर याच्यासाठी पुन्हा म्हणजे ते एक्सपर्ट जरुरी आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस, कारण लोकांना पोटात दुखलं गॅसिडिटी झाली की ते गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जातात, पण जेनेटिक्सकडे केव्हा जायचं. तर असं म्हणतो की जेनेटिक्समध्ये तुम्हाला वाटेल की फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांना आजार आहे तर त्यांना वाटेल की अरे असं का झालं. स्पेशली तुम्ही डेफनेस पाहिलं असेल आहे ना, एका फॅमिलीमध्ये एकापेक्षा अधिक लोकांना ऐकायला नाही आहेत. पण बऱ्याच फॅमिलीमध्ये जेनेटिक आजार असून फॅमिलीमध्ये असा फॅमिली हिस्ट्री नसते, म्हणजे की अनेक लोकांना आहे. युजली पहिलाच आजारी व्यक्ती असा निघू शकतो किंवा मुलगा की त्याला जेनेटिक आजार आहे, त्याच्यामुळे फॅमिली हिस्ट्री असणं जरुरी नाही आहे. लोक सांगतात की आम्ही आमच्या घरी काही नाही, आमच्याकडे सगळे ठीक आहे, आमच्या बायकोच्याही माहेरी सगळे ठीक आहे, आम्हाला असा आजार होऊ शकत नाही, असं नाही आहे. सगळ्यांमध्ये जीन्स सेम आहे आणि तो पोटात बेबी येईल त्याच्या जीनमध्ये काही फरक नव्याने येऊ शकतो. किंवा आपण 100 लोक इथे बसले आहोत तर आपल्यापैकी 3 लोक थॅलेसेमियाचे वाहक असतील, म्हणजे 2 कॉपीपैकी 1 कॉपी डिफेक्टिव्ह असेल. 1 in 38 आमचा भारतातला आमचा रिसर्च आहे की स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीचे कॅरियर असतात. तर मग बाय चान्स असे नवरा बायको, कारण चेहरा पाहून समजत नाही, तुम्ही काही कारणाने जो आवडला त्याच्याशी लग्न केलं आणि दोघंही एका आजाराचे वाहक असले तर त्यांच्या मुलामध्ये असा आजार येऊ शकतो. तर ह्या सगळ्यासाठी पहिलं आहे की ज्या फॅमिलीत जो आजार आहे त्या आजाराचं उचित निदान झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुन्हा हे स्ट्रेस आहे की पिडियाट्रिशियन, मेडिसिनवाले, कॅन्सरवाले, ऑन्कॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिस्ट, प्रत्येक स्पेशालिटी घ्या, त्यांच्याकडे जेनेटिक डिसीजेसचे मधली पेशंट येतील आणि त्यांना मग ते समजलं पाहिजे की या पेशंटला पाठवा जेणेकरून त्यांना उचित उपयोग होईल. ते तर ती खूप लॉंग स्टोरी आहे, कारण आता जिथे काहीच नव्हतं आम्हाला, म्हणजे आता जे क्रोमोझोम्स होतात किंवा आता इथे DNA च्या टेस्ट होतात तसं कोणी ट्रेंड लोकही नव्हते मिळत की त्याच्यामुळे मग मी लॅबॉरेटरीमध्ये थोडंसं शिका